महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आज आलो आहे पेणमध्ये कोळीवाड्यामध्ये. तर पेणची सगळ्यात प्रसिद्ध ही होळी कोळीवाड्यामध्ये असते, कोळी लोकांची. तर ती होळी बघण्यासाठी सगळ्यात जास्त म्हणजे सगळीकडून लोक येतात. तुम्ही गर्दी पण बघू शकता की फक्त होळीचं दर्शन घेण्यासाठी ही लोक आलेली आहेत. आणि प्रथमतःच तुम्ही एंट्रीला बघितलं असेल की कोळी लोकांना ज्या गोष्टींमुळे ओळखलं जातं ती बोट, त्याच्यानंतर म्हणजे नाव म्हणतात नाव, त्याच्यानंतर ती जोडी की बाबा पती पत्नीची जी एकमेकांना साथ असती, तर ती त्यांनी त्याची सजावट करून तिथं प्रथमतः तिथं ठेवलेली आहे. त्याच्यानंतर त्या गोष्टीला मान देऊन पुढं येऊन तुम्ही झुंबर, फुलं, त्याचे सजावट बघून नंतर आपलं गणपती बाप्पांचं दर्शन होतं. ते बी फुलांचं आरास त्यांनी खूप भारी केलेली आहे. तर काय होतं की सण कुठले आणि कसे हे साजरे करावं हे खरंच कोकणी लोकांकडनं शिकायला पाहिजे. कारण की काय होतं ना, उत्सव साजरे करणं आणि उत्साहात साजरे करण्यात खूप फरक असतो. आणि ही उत्सवाचा जी उत्साह असतो हा तुम्ही बघू शकता. आता इथे एक विवरामाऊलीचं पण दर्शन होतं, मागं गणपती बाप्पा होते, त्याच्यानंतरनं पुढे गेलं तर रामांचं दर्शन आहे, त्याच्यापुढं महादेवाचं दर्शन आहे आणि त्याच्यानंतरनं आपले होळी तिथं ठेवलेली आहे. तर आता काय होतं, आपण 1000-500 गवऱ्या आणून पेटवल्या जातात. खूप मोठी होळी आपल्याकडं पण करतात, पण ह्या पद्धतीची होळी जिथं म्हणजे पूर्ण लायटिंगची सजावट केलेली असते, साऊंड सिस्टीम लावलेली असते. आणि त्याच्यानंतरनं प्रथमतः म्हणजे ही एक गोष्ट आहे की ही जी होळी आहे ती रात्री 12 वाजता पेटवली जाते. म्हणजे रात्री 12 नंतरनं हे काय करणार की जी ती तुम्ही बघू शकता की पुढं जिथं आता बघा इथं महादेवाचं सजावट केलेली आहे, त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम आहे, तिथं जी होळी ठेवलेली आहे ती त्या होळीला पण पूर्ण लायटिंगनी सजवलेलं आहे. त्या ज्या झाडाला आहे त्या झाडाला त्यांनी पूर्णपणे रंगरंगोटी केलेली आहे पूर्ण काय. त्याच्यानंतरनं तुम्ही बघू शकता प्रत्येक ठिकाणी लायटिंग आहे. आणि जे तुम्हाला हिरवं वर दिसतंय ना, तर ते हिरवं कोळंबीचे त्यांनी कलाकृती केलेली आहे की कोळंबी आहे. दरवेळेस त्यांच्याकडं एक पापलेट, सुरमई म्हणजे जे मासे ते हे करतात तसे दरवर्षीप्रमाणे ते माशांची नक्षे वरती काढत असतात. आता ते हिरवं आहे ती कोळंबी आहे. आणि त्याच्यानंतरनं बघा तुम्ही होळीची सजावट कशी केलेली आहे काय. आणि ज्यावेळेस ती पेटवली जाते त्यावेळेस फक्त त्यातले वायरी आणि ते बाजूबाजूची जी लायटिंग आहे ती काढली जाते. मधले बल्ब त्यांना काढता येत नाही, त्यामुळे ते तिथले ते जाळले जातात. आणि पूर्ण बाजूबाजूनी ते हे लावलं जातं. आणलेले त्यांनी जे बांबू आहेत, परत त्याच्यानंतर लाकडं पूर्णपणे ती झाकून रात्री 12 नंतरनं ती पेटवली जाते. आणि ज्यावेळेस 5, 5:30, 6 नंतरनं ही जी मोठी होळी तिचं ते लाकूड तोडून ती मग खाली पाडून त्याच्यानंतर त्याचे तुकडे करून मग ते परत त्या होळीत हे केलं जातं, ठेवलं जातं. कारण की एवढी मोठी होळी त्याचं जर लाकूड पडलं तर ते कुठेही पडू शकतं. त्याच्यामुळं ते थोडंसं झालं पूर्ण अर्ध जाळल्याच्या नंतरनं ते लाकूड तोडून ते परत एकदा तसं होळीमध्ये टाकलं जातं. तर आता तुम्ही दर्शन घ्या होळीचं. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडले असेल लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. काय चुकलं असेल तर माफ करा. बाय.